भारतामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेडची गेल्या 8-9 वर्षापासूनची मागणी आज देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा जो निर्णय घेतला, त्या निर्णयाचं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सर्वप्रथम जाहीर अभिनंदन आणि स्वागत सुद्धा. कारण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. प्रत्येक जातीची आकडेवारी महाराष्ट्रासमोर, देशासमोर आली पाहिजे. मिळालेल्या आकडेवारीवरूनच प्रत्येकाचं प्रतिनिधित्व लक्षात येतं. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माननीय मनोज आखरे साहेब यांचा जो जातनिहाय जनगणनेचा संघर्ष होता, तो आज फळाला लागलेला आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी उशिरा का होईना जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला. कारण जातनिहाय जनगणनेला माननीय मोदी साहेबांचाच विरोध होता. त्यांनी तशी भूमिका सुद्धा मांडली होती. परंतु महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं गेली 8-9 वर्ष झालं ज्या पद्धतीनं तालुका स्तरावर, गाव स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, मंत्रालयावर सुद्धा मोर्चा काढण्याचा, आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा संभाजी ब्रिगेडनी जो प्रयत्न केला, आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जनतेच्या मनातली जी आर्त भावना होती, हाक होती, ती ऐकलेली आहे. मोदी साहेबांनी घेतलेल्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं खुल्या दिलानं, मोठ्या मनानं अभिनंदन आणि स्वागत करतो.